तर आज आपण पावसाळ्यात मिळणारी आरोग्यदायी रानभाजी म्हणजेच करटुल्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। या भाजीला करटुले, काटोल, कंटोली, ककोरा, गोड कारलं अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। तुम्ही तुमच्या भागात याला काय म्हणता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर हे करटुले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार समोर आणि मागचा भाग कट करून गोल चकत्या करून घ्यायच्या। तुम्ही ही भाजी गोल चकत्या करून सुद्धा करू शकता किंवा मग या ज्या गोल चकत्या आहे त्याला पुन्हा कट करून यातील बिया काढून घ्यायच्या। अशा प्रकारे यातील बिया सहज निघतात आणि भाजी लवकर शिजते सुद्धा। यानंतर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे याची खमंग फोडणी करायची। पाव चमचा हळद आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत। या भाजीमध्ये कांद्याचे आहे थोडे जास्त घालायचे। कांदा थोड्या वेळ परतल्यावर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आणि मस्त ट्रान्सलुसंट झालेला आहे। कांदा शिजल्यावर जे चिरून घेतलेले करटुले आहेत ते घालायचे आहेत। वरून चवीनुसार मीठ घालून हे थोड्या वेळ परतून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून तेल व वाफेवरच हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। ही जी भाजी आहे तेल आणि वाफेवरच शिजवत आहे त्यामुळे तेल थोडं जास्त घालायचं। करटुले सॉफ्ट शिजतपर्यंत शिजवून घेतलेले आहे। आता आवडीनुसार धनेपूड, जिरेपूड, चवीनुसार तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। हे थोड्या वेळ परतल्यावर शेवटी यामध्ये 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे। हे एकदा मिक्स करून गॅस बंद करून गरमागरम सर्व करायची आहे। तर या प्रकारे ही करटुल्याची काटोल्याची भाजी नक्की ट्राय करून बघाल। कशी झाली कमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।